ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. चारा पिकाचे व्यवस्थापन हे इतर पिकांसारखंच तंत्रशुद्धरित्या करणं गरजेचं आहे. चारा व्यवस्थापनात विविध चारा पिकांची निवड, लागवड, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, काढणी नियोजन यांचा समावेश होतो. चारा पीक व्यवस्थापन म्हणजे जनावरांसाठी पुरेसा आणि चांगला चारा उपलब्ध ठेवणे. यात हिरवा आणि सुका चारा यांचा समावेश होतो. हिरवा चारा जसे की नेपियर गवत, मका, ज्वारी, बाजरी, तर सुका चारा म्हणजे गवताचे अवशेष आणि इतर पिकांचे अवशेष. योग्य चारा व्यवस्थापनामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते आणि दूध उत्पादन वाढते. या फार्मवरती विविध प्रकारच्या चारा पिकांची लागवड केली जाते. ही चारा पिके दुभत्या जनावरांसाठी, शेळ्या मेंढ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या विविध चारा पिकांचा अभ्यास करून येथील चारा पिके हे शेतकऱ्यांना कशी उपयोगी ठरतील या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील असतो. या चारा पिकामध्ये मुख्यत्वे आमच्याकडे धारवाड नेपियर DHN 6, तसेच बाजरा हायब्रिड नेपियर BHN 10, BHN 11 आणि आताची जी इम्प्रूव्ड व्हरायटी आपल्याकडे आहे ती आहे पाकचोंग, म्हणजे सुपर नेपियर पाकचोंग 1 ह्या व्हरायटीचे लागवड आम्ही या ठिकाणी केलेली आहे. दुभत्या जनावरांसाठी चारा पिकाचा वापर करत असताना मुख्यत्वे करून हायब्रिड नेपियर गवताची वाणे असतील किंवा फॉडरची मका असेल किंवा फॉडरची ज्वारी असेल, अशा विविध प्रकारचा हिरवा चारा आपण जनावरांसाठी उपलब्ध करून देऊ शकतो. यापैकी आमच्याकडे सालाबादाप्रमाणे आणि प्रत्येक सीझननुसार खरीप हंगाम, रब्बी हंगाम आणि उन्हाळी हंगाम या तिन्ही हंगामामध्ये येणारी ज्वारी, तसेच या तिन्ही हंगामामध्ये उपलब्ध होणारी आपली मका ही आपण मुख्यत्वे करून चाऱ्याचा एक भाग म्हणून आपण वापरतो. आणि यासोबतच 12ही महिने हिरवा चारा देण्याच्या दृष्टीने विविध नेपियर चाऱ्याची आपल्याकडे लागवड होते आहे. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे BHN 10, BHN 11, पाकचोंग व्हरायटी, सुपर नेपियर आणि DHN 6 म्हणजे धारवाड हायब्रिड नेपियर 6. यासोबतच शेळ्यांसाठी दशरथ ग्रास, शेवगा आणि शेवरी असे विविध चारा पिकं पण आपण या ठिकाणी घेतो आहोत. तर दुभत्या जनावरांसाठी द्यायचा जो चारा आहे तो साधारणतः 80% हा हिरवा चारा आणि 20% हा वाळलेला चारा या प्रमाणामध्ये आपण शेतकरी बांधवांनी जनावरांना देण्यासाठी प्रयत्नशील असणं आवश्यक आहे. यामध्ये BHN 10, BHN 11 आणि हे मका आणि ज्वारीची जी व्हरायटी आहे ही सर्वसाधारण सर्व ठिकाणी उपलब्ध होते. पण आपण दुभत्या जनावरांसाठी देता येणारा हा जो चारा आहे की BHN 10 आहे, BHN 11 आहे, यामध्ये साधारणतः 12 ते 14% प्रथिने आपल्याला उपलब्ध होतात. यासोबतच जे पोषण मूल्य जी आहेत यामधले ही एका विशिष्ट स्टेजपर्यंतच्या चाऱ्यामध्ये चांगले आपल्याला आढळतात. जसं आपल्याला म्हणता येईल की ही मका असेल किंवा ही ज्वारी असेल, ही फुलोऱ्यात येण्याची जी स्टेज आहे, म्हणजे निसवल्यानंतर कंस पडल्यानंतर फुलोऱ्यात येण्याची जी स्टेज आहे किंवा मक्यामध्ये आपण तुरा पडतो असं म्हणतो, ते तुरा आल्यानंतर ही मका आपण हार्वेस्टिंग करायला पाहिजे, म्हणजे कापणी करायला पाहिजे आणि दुभत्या जनावरांसाठी द्यायला पाहिजे. हे करत असताना सततचा हिरवा चारा आपल्याला उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपण पट्टा पद्धतीने याची लागवड करणे आवश्यक आहे. जसं एका आठवड्यामध्ये आपल्याला किती चारा लागतो, साधारणतः दररोज आपल्याला 1 टन चारा लागतो, तर एका आठवड्यामध्ये साधारणतः 8 ते 10 टन चारा लागतो. तर 8 ते 10 टन चाऱ्याचं उत्पादन साधारणतः अर्ध्या एकरमध्ये होत असेल
तर अर्ध्या अर्ध्या एकरचे प्लॉट हे एक सिरियल प्रमाणे जर केले तर पहिला प्लॉट कापल्यानंतर म्हणजे 1 ते 2 महिन्याचा जो कालावधी ह्या प्लॉटच्या वाढीसाठी लागतो, तर 2 महिन्यामध्ये साधारणतः 8 आठवडे होतात. म्हणून 8 ते 10 प्लॉटची तयारी जर आपण केली तर साधारणतः दर आठवड्याला 1 प्लॉट या दृष्टीने जर आपण चालत गेलो तर दर 2 महिन्याला आपला पूर्ण राऊंड त्या ठिकाणी येतो आणि 2 महिन्याकरता म्हणजे दररोजचा हिरवा चारा त्या जनावरांसाठी आपण उपलब्ध करून देऊ शकतो. चारा व्यवस्थापन हा पशुपालनातील महत्त्वाचा घटक आहे. चांगल्या चाऱ्यामुळे जनावरे निरोगी राहतात, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजार होण्याची शक्यता कमी होते. सकस चारा उत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषण मूल्य पुरवठा करून पशुखाद्यावरील खर्च कमी करता येतो. पोषक चाऱ्यामुळे जनावरांचे दूध उत्पादन वाढते, ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होतो. जनावरांच्या आहारात खनिजांचा समावेश करणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांची वाढ चांगली होते. हिरवा चारा चवदार व पाचक असल्याने आहारातील महत्त्वाचे घटक नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध होतात. या चाऱ्याची लागवड करत असताना या चाऱ्याचे बियाणे सर्वत्र उपलब्ध आहेत. जसे मका, आफ्रिकन टॉल मका आहे, जी अगदी साधारणतः 8 फुटापर्यंत उंचीची मका आपल्याला उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर जी ज्वारी आहे ही फॉडरची ज्वारी म्हणजे फक्त चारा पीक वर्गीय ज्वारी आहे, ही पण आपण त्याच्यामध्ये वापर करू शकतो. आणि जी नेपियरची जी व्हरायटी आहे याच्यामध्ये साधारणतः 5 ते 6 फूट उंचीचा जरी चारा आला तरी आपण तो जनावरांना देऊ शकतो. म्हणजे सर्वसाधारणपणे दुभत्या जनावरांना 80% हिरवा चारा आणि 20% वाळलेला चारा आपण देणं आवश्यक आहे. या वाळलेल्या चाऱ्यामध्ये सध्या शेतकऱ्यांकडे शेतामध्ये जे आपण धान्य काढतो, धान्य काढल्यानंतर त्याचा निघणारा जो भुसा आहे, धान्याचा निघणारा तो भुसा सर्व शेतकऱ्यांनी सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. पूर्ण वाढ झालेल्या जनावरास संतुलित आहारानुसार त्याच्या आहारात हिरवा चारा, पशुखाद्य असावे लागते. नियोजनपूर्वक चाऱ्याची लागवड केल्यास जनावरांना वर्षभर हिरव्या चाऱ्याचा पुरवठा करता येईल. चांगल्या चारा व्यवस्थापनामुळे जनावरांना आवश्यक तेवढाच चारा दिला जातो, ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी लसूण गवत सारख्या चारा पिकांची लागवड केली जाते आणि ही शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातून अतिशय फायदेशीर बाब आहे. महाविद्यालयात आता नवीनच व्हरायटी आलेली सुपर नेपियर पॉकचॉंग ही अत्यंत चांगल्या प्रकारची असून त्याच्यात 16 ते 18% प्रथिने असून ती शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चांगल्या प्रकारचं फॉडर आहे. त्याची लागवड करताना साधारणतः सरी ही 4x3 या प्रकारची असायला पाहिजे, जेणेकरून फॉडर हे उत्पादन हे जास्त प्रमाणात घेता येते. पाणी व्यवस्थापनमध्ये प्रत्येक 8 दिवसाला पाणी देणे गरजेचे आहे. त्याच्यामुळे जी पिकाची उत्पादन क्षमता आहे ती जास्त प्रमाणात येऊ शकते व चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकते. त्याचं एकरी उत्पादन हे साधारणतः 160 ते 170 टन प्रति एकरी आहे, जे शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. तसेच सदरील पिकाचे बियाणे हे महाविद्यालयामार्फत शेतकऱ्यांना पुरविण्यात येतात शासकीय दरानुसार. कापणीनंतर फोडणी झाल्यावर त्यानंतर त्याच्यात DAP हे 100 किलो, युरिया 50 किलो देणे गरजेचे आहे. त्याच्यामुळे पीक हे चांगल्या प्रमाणात येते. पहिली कापणी ही साधारणतः 8 ते 10 फूट साधारणतः चाऱ्याची उंची वाढल्यानंतर कापणी करायची आहे. कापणी झाल्यानंतर त्याची नांगराने फोडून त्याच्यात DAP तसेच युरिया हे मिक्स करून नंतर सरी बांधायची व पाणी व्यवस्थापन त्याचे करायचे. जनावरांच्या गरजेनुसार आणि हवामानानुसार योग्य चारा पिके निवडणे आवश्यक आहे. ऋतुमानानुसार, वातावरणातील तापमानानुसार पाणी व्यवस्थापन करावे. चारा पिकाची काढणी योग्य वेळी करणं गरजेचे आहे. कापणी, साठवणूक आणि वितरण यांसारख्या व्यवस्थापनाच्या उपायांमुळे चारा चांगला राहतो आणि त्याचा चांगला उपयोग होतो. गहू काढल्यानंतर जे निघणारं काड आहे, जे गुळी आहे, हे बरेचसे शेतकरी शेतावरती जाळून टाकतात. माझं सर्व शेतकरी बांधवांना आव्हान आहे की हा चारा किंवा हे निघालेलं काड, गुळी हे जाळून न टाकता याचा पूर्णपणे वापर आपण दुभत्या जनावरांसाठी तसेच आपल्या सर्व जनावरांसाठी चांगल्या पद्धतीने आपण करून घेऊ शकतो. तर या पद्धतीने शेतातला कुठलाही चारा किंवा कुठल्याही निघालेल्या चाऱ्याचे अवशेष हे न जाळता
त्याच्यावर प्रक्रिया करून चांगलं पशुखाद्य म्हणून आपण जनावरांसाठी वापरात घेऊ शकतो। तेव्हा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण शेतामध्ये निघणारा कुठलाही चारा अजिबात जाळू नये। सर्व शेतकऱ्यांनी आपलं शेत हे काडीमुक्त असावं। कुठल्याही प्रकारच्या चाऱ्याचे किंवा कुठल्याही प्रकारच्या पिकाचे अवशेष हे जे राहतात हे सर्वच्या सर्व 100% आपल्याला उपयोगात आणता येऊ शकतात। म्हणून शेतामध्ये काडीमुक्त शेत हा मंत्र आपण सर्व शेतकऱ्यांनी जपला पाहिजे, जेणेकरून शेतीबरोबरच चांगला दुग्ध व्यवसाय आणि चांगलं पशुसंवर्धन किंवा पशुधन पालन आपल्याला करता येऊ शकते। अतिरिक्त चारा साठवून ठेवल्यास टंचाईच्या काळात जनावरांना चारा उपलब्ध होतो। जनावरांना वर्षभर सकस चारा असेल तर निश्चितच जनावरांचे आरोग्य चांगले राहते, तसेच दुग्धोत्पादनातही वाढ होते। आमची माती आमची माणसं। शेतीसह केला जाणारा व्यवसाय म्हणजे शेतीपूरक व्यवसाय। शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांना अधिक आत्मनिर्भर बनवतो। शेतकरी बांधवांना उत्पन्नाचा स्रोत वाढवण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय महत्त्वाचा आहे। शेतीपूरक व्यवसायातील एक महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे दुग्ध प्रक्रिया उद्योग। प्राचीन काळापासून भारतामध्ये लहान मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जात आहे। स्वातंत्र्यानंतर शेतीपूरक व्यवसाय म्हणून धवल क्रांतीच्या माध्यमातून दूध व्यवसायाला चालना देण्यात आली। भारतामध्ये दुग्ध प्रक्रिया उद्योग खूप मोठा आहे। या उद्योगात अनेक सहकारी संस्था, खाजगी कंपन्या कार्यरत आहेत। वैयक्तिकरित्या सुद्धा हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर केला जातोय। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील श्री प्रमोद रोमन यांनी आपल्या पारंपरिक दुग्ध व्यवसायाला व्यावसायिक दृष्टिकोन देऊन ते आज यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या या वाटचालीची दखल घेत विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। मी एक शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे। आमची एक 5-6 एकर शेती आहे। त्या शेतीमध्ये आम्ही गाई म्हशी वगैरे पाळायचो। आमचे चुलते शांताराम शंकर रोमन हे म्हशींचे व्यापार करायचे, खरेदी विक्रीचे, आणि आमचे वडील आणि ते दोघं मिळून म्हशी वगैरे खरेदी विक्री करायचे। कालांतराने आम्ही ते दुधाचे रतीब घालायचो, पारंपरिक पद्धतीने दूध विक्री करायचो। दूध विक्री करता करता नंतर आमचं शिक्षण 12वीपर्यंत झालं। 12वीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आम्हाला दूध रतीब घालताना आम्हाला बऱ्याचशा समस्या यायच्या। दुधाची बिलं वगैरे मिळायची नाहीत, कोणाचे म्हणजे महिन्यावर पगार असायचे वगैरे, पैसे मिळायला विलंब व्हायचा। नंतर मग आमच्या असं लक्षात आलं की आपण दुधाचे प्रोडक्ट बनवून मार्केटला विक्री करायचे, म्हणजे श्रीखंड, दूध, दही, ताक, लस्सी। सर्वप्रथम आम्ही लस्सी भोरपासून 15 किलोमीटरच्या अंतरावरती एक शिरवळ म्हणून गाव आहे, तिथे आम्ही छोटंसं दुकान टाकलं 10 बाय 10 मध्ये। मग तिथे आम्ही लस्सी, ताक, दूध वगैरे अशी विक्री करायचो। विक्री करता करता थोड्या दिवसानंतर आम्हाला त्याचं म्हणजे बऱ्यापैकी अंदाज आला की आपला सेल चांगला होतोय। भांडवल कमी होतं। भांडवल कमी असल्यामुळे मग आम्ही शासनाची एक खादी ग्राम उद्योग महामंडळाची एक योजना होती, सुशिक्षित बेकार योजना म्हणून, PMEGPR। त्या संस्थेअंतर्गत आम्ही एक छोटंसं लोन केलं 3 लाख रुपयाचं। त्या माध्यमातून हा सगळा आम्ही प्रकल्प उभा केला। मग सुरुवातीला प्रथम आम्ही एक खवा मशीन आणि क्रीम सेपरेटर अशा 2 मशिनरी घेतल्या। त्या मशिनरी घेतल्यानंतर आम्ही प्रोडक्शन बनवायचो। प्रोडक्शन बनवताना काही आम्हाला अडचणी यायच्या, म्हणजे लस्सी बनवताना लस्सी हे 15 दिवस राहील, कशी राहील काय, मग ते दही आंबट व्हायचं। मग भोरपासून एक 15 किलोमीटरच्या अंतरावरती क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे। त्या विद्यालयामध्ये BR कदम सरांची भेट झाली। भेट झाल्यानंतर सरांनी आम्हाला सांगितलं की इथं शेतकऱ्याच्या मुलांसाठी आम्ही 5 दिवसाचं ट्रेनिंग दिलं जातं, तर ते तुम्ही ट्रेनिंग घ्या। मग ते आम्ही 5 दिवसाचं ट्रेनिंग पूर्ण केलं। त्याच्यामध्ये तिथं दीपाली सकुंदे मॅडम, देशपांडे सर, कदम सर यांचं फार मोठं योगदान लाभलं, भोंग सर। मग त्या ट्रेनिंग नंतर आम्ही बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात व्यवसाय उभारायचं ठरवलं। एक स्वप्न मनाशी बाळगलं, काय नाही आपणही आता दूध प्रक्रिया उद्योग मोठा करू शकतो। मग
2012च्या दरम्यान आमचे प्रोडक्ट चांगले प्रतीचे मार्केटला आले, पण त्याच्यावर काय नाव वगैरे नव्हतं, म्हणजे ब्रँड नव्हता, लोगो वगैरे वापरला नव्हता. मग साधारण 2014-15च्या दरम्यान आम्ही एक बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये शिरवळ शाखेमध्ये एक लोन केलं. लोन केल्यानंतर आम्हाला बऱ्यापैकी चांगलं भांडवल मिळालं. भांडवल मिळाल्यानंतर आम्ही 2015च्या दरम्यान एक आमचा रोमन दूध प्रक्रिया उद्योग म्हणून आमच्या शेतामध्येच एक जागा होती, त्या जागेमध्ये आम्ही एक प्रकल्प उभा केला आणि या सर्व लोकांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. मग ते हायजेनिक कसं ठेवायचं, मग पाण्याचा निचरा झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची आम्हाला माहिती दिली. प्रोडक्शन बनवताना काय तुम्ही काळजी घेतली पाहिजे. दुग्ध प्रक्रिया उद्योग म्हणजे दुधावर आधारित उत्पादने तयार करण्याची प्रक्रिया. हा उद्योग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे आणि तो रोजगाराच्या संधी तसेच आर्थिक विकासाला चालना देतो. दुग्ध व्यवसाय शेतकरी आणि उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतो. आम्हाला मार्केटिंगचा शिरवळ, भोर, पुणे, सातारा, खंडाळा अशा काही ठिकाणी आम्ही जाऊन दुकानदारांची भेटी घेतल्या. मग त्यातून आमचं प्रोडक्ट चांगलं आहे आम्ही कस्टमरला पटवून दिलं की बाबा हे आम्ही आमच्या घरच्या दुधापासून बनवलेलं आहे आणि हे चांगल्या प्रतीचं आहे, याच्यात कोणतेही भेसळ नाही आहे, काय नाही आहे. पनीर वगैरे दुधापासून बनवलं जातं, लस्सी आहे, दही आहे, दूध आहे. मग आम्ही शिरवळमध्ये स्वतःचं शॉप वाढवले. शिरवळ, पंढरपूर फाटा, शिंदेवाडी, आंबेगाव जसे भोरपासूनचे जवळच्या अंतरावरती आमचे सोयीस्कर अशा ठिकाणी आम्ही स्वतःचे शॉप वाढवले. मग आपलाच माल आपण विक्री केल्यानंतर त्यातून आपल्याला जास्त प्रॉफिट होतो. आम्हाला सुरुवातीला प्रकल्प उभा करताना 3 लाख रुपये भांडवल लागलं होतं. मग त्या 3 लाख रुपयामध्ये नंतर आम्ही हा एवढा मोठा प्रोडक्ट उभा केला. आमची माती आमची माणसं. दुग्ध प्रक्रिया उद्योग म्हणजे कच्च्या दुधाला विविध प्रक्रिया देऊन त्याचे इतर दुग्धजन्य पदार्थ तयार करणे. या उद्योगात दुधाचे संकलन, शुद्धीकरण, पाश्चरायझेशन, शीतकरण आणि पॅकेजिंग यासारख्या विविध प्रक्रियांचा समावेश होतो. पहिल्यांदा प्रक्रिया उद्योगाबद्दल माहिती मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीकडून तज्ज्ञ सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते. या दोन्ही गोष्टी प्रक्रिया उद्योगातील यश मिळवण्यासाठी मदत करतात. प्रक्रिया उद्योगासाठी प्रशिक्षण हे महत्त्वाचे आहे. आम्ही दुग्ध संकलन आणि दुग्ध प्रक्रिया उद्योग याविषयीचं 5 दिवसांचं प्रशिक्षण आम्ही देत असतो. आजपर्यंत 1,500 पेक्षा जास्त लोकांनी या प्रशिक्षणाचा फायदा घेतलेला आहे आणि आपले उद्योग वाढवलेले आहेत. या प्रशिक्षणाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही हे प्रशिक्षण प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून देतो. फक्त तोंडी माहिती किंवा व्याख्यानं देऊन प्रशिक्षण दिलं जात नाही. प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवल्यामुळं खूप साऱ्या लोकांना त्यांचा फायदा होतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की अनेक तरुणांनी त्यांचा दुग्ध संकलनाचा उद्योग जो बंद पडायला आला होता तो आमच्या प्रशिक्षणानंतर त्यामध्ये काही बदल करून मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे आणि अगदी 100-200 लिटर दूध दररोजचं जे संकलन असायचं ते 8-10 हजार लिटर दररोजचं दूध संकलन त्यांचं वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक लोकांनी काय केलेलं आहे की संकलित केलेलं दूध किंवा आपल्या घरचं दूध वापरून दुधाचे विविध पदार्थ बनवले आहेत आणि ते विक्री सुरू केलेले आहेत. तर हे दुधाचे विविध पदार्थ बनवण्याचं आणि विक्री करण्याचं प्रशिक्षण देखील आम्ही देतो. दुधाच्यापासून दही बनवणं, लस्सी, ताक, श्रीखंड बनवणं, त्याचप्रमाणे पनीर बनवणं, बासुंदी, खवा बनवणं, खव्यापासून पेढे, बर्फी बनवणं, त्याचप्रमाणे कुल्फी बनवणं, आईस्क्रीम बनवणं इत्यादी जे वेगवेगळे पदार्थ आहेत हे पदार्थ कसे बनवायचे आणि त्याची प्रत कशी टिकवून ठेवायची हे आम्ही प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शिकवतो. कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण पदार्थ बनवणं एक वेळ सोपं आहे, परंतु वर्षभर त्या प्रत्येक पदार्थाची प्रत टिकवून ठेवणं हे तसं अवघड असतं. मग हे कसं नेमकं साध्य करायचं हे आम्ही प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला शिकवत असतो. तर माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की आपण या प्रशिक्षणामध्ये सहभाग घ्या आणि आपला दुग्ध प्रक्रिया उद्योग उभा करा. या प्रशिक्षणात दुग्ध उत्पादने आणि प्रक्रिया, व्यवसाय व्यवस्थापन, गुणवत्ता नियंत्रण, पॅकेजिंग, विपणन आणि ग्राहक सेवा यांसारख्या विषयांचा समावेश असतो.
दुग्ध उत्पादनाची प्रक्रिया करून आणि ब्रँड तयार करून यशस्वी उद्योग करता येईल. आपल्या उत्पादनाचे ब्रँडिंग करताना मात्र गुणनियंत्रण खूप महत्त्वाचे आहे. आमचं घरचंच योगदान असं लाभलं की आमचे जे शांताराम शंकर रोमन चुलते त्यांनी आम्हाला वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन केलं. वडीलही मदतीला होतेच. आज आमच्याकडे गाईचं दूध 3,500 आणि म्हशीचं दूध 4,000 लिटरपर्यंत आहे. दोन्ही मिळून आम्ही साधारण 7,000 ते 8,000 लिटर दुधावरती प्रोसेस करतो. म्हशीचं दूध पॅकिंग करून विक्री करतो. गाईचं दूधसुद्धा पॅकिंग होतं. बाकीचं जे दूध राहतं त्याची लस्सी बनवतो. रोमन लस्सी एक चांगला ब्रँड तयार केलेला आहे आम्ही. लस्सी, बासुंदी, सीताफळ रबडी, मँगो रबडी, आम्रखंड, श्रीखंड, फ्रूटखंड असे आमचे प्रोडक्ट आत्ता मार्केटला विक्रीला आहेत. तरुण उद्योजकांना नोकरीच्या शोधात न जाता आपणच आपला उद्योग करावा. आपण दुसऱ्या ठिकाणी काम करण्यापेक्षा आपल्याकडे लोकांनी काम केलं पाहिजे. तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे आपला शेतकरी समाधानी होईल, सुजलम सुफलम होईल. नवीन तंत्रज्ञान आणि ऑटोमेशनमुळे प्रक्रिया उद्योगात नवीन संधी निर्माण होत आहेत. ग्राहकांची मागणी आणि बदलत्या जीवनशैलीमुळे प्रक्रिया उद्योगांमध्ये भविष्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय महत्त्वाचा आहे. शेतीपूरक व्यवसायामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात. दुग्ध प्रक्रिया उद्योग हा एक फायदेशीर व्यवसाय आहे.